आपल्या पक्षकार विरुद्ध झालेल्या तक्रारीची चौकशीला जाणाऱ्या वकिलाला आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बचाटे यांनी उद्धट वागणूक दिल्याने मंगळवारी वकील संघाने पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांना निवेदन दिले। 16 एप्रिलला ॲडव्होकेट भुजाडेसह ॲडव्होकेट उमेश इंगळे पोलीस आयुक्त कार्यालयातील आर्थिक गुन्हे शाखा विभागात गेले होते। तेथील कर्मचारी शेंडे यांच्याकडून पक्षकार विषयी माहिती जाणून घेतली। या दरम्यान तेथील पोलीस निरीक्षक बचाटे यांनी ॲडव्होकेट भुजाडे यांना बोलावून पक्षकार विषयी चौकशी करणारा कोण, येथे येण्याचा काय अधिकार आहे, हे खेळाचे मैदान आहे का, वकिलांना येण्याची परवानगी, आपली वकिली कोर्टात दाखव असे म्हणून भुजाडे यांना बाहेर हाकलण्यात आले। अशा बाबतचे निवेदनातून भुजाडे यांनी स्पष्ट केले आहे। पोलीस निरीक्षक बचाटे यांनी ॲडव्होकेट भुजाडे यांना उद्धट वागणूक दिल्याने वकील संघ असंतोष व्यक्त करीत आहे। यामुळे मंगळवारी अमरावती वकील संघाने बचाटे यांच्या विरोधात पोलीस आयुक्त आरती सिंह यांना निवेदन दिले। निवेदन देतेवेळी वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट महेंद्र तायडे यांच्यासह ॲडव्होकेट भुजाडे, ॲडव्होकेट उमेश इंगळेसह अनेक वकील उपस्थित होते। मी दिनांक 16/4/2021ला माझ्या पक्षकाराविरुद्ध एक तक्रार झाली होती। तर ती तक्रारीचं नेमकं स्वरूप काय हे पाहण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेमध्ये आलो होतो। तर तिथे आलो असता बचाटे साहेबांसोबत माझा कुठल्याही प्रकारचा काहीही संबंध नसताना त्या व्यक्तीने मला त्यांच्या कक्षात बोलावलं आणि कक्षात बोलवून तू इथे कशाला आला, अशा प्रकारची एक असभ्य आणि विचित्र वागणूक त्यांनी मला दिली, अपमानास्पद वागणूक मला दिली। त्यामुळे माझा अपमान म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की हा पूर्ण वकील कम्युनिटीचा अपमान आहे आणि हा अपमान असल्या प्रकारची वागणूक असली सहन केल्या जाणार नाही। आता त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही इथे कोणत्या अधिकाराने आलेला आहात, तर कॉन्स्टिट्यूशन आहे, आमचं ॲडव्होकेट्स ॲक्ट आहे, त्या ॲक्टने आम्हाला तशी इथे अथॉरिटी दिलेली आहे की आम्ही कोणत्याही ट्रिब्युनलसमोर किंवा कोणत्याही अथॉरिटीसमोर आम्ही आमच्या पक्षकाराला रिप्रेझेंट करू शकतो। असं असताना हा प्रश्न विचारण्याचा यांना काही अधिकार नाही। पब्लिक ऑफिसर आहे, पब्लिक ऑफिसर प्रमाणे त्यांनी आपला व्यवहार ठेवायला पाहिजे होता, पण त्यांनी तसं न केल्यामुळे आणि मला अपमानजनक वागणूक दिल्यामुळे आम्ही आज माननीय CP साहेबांना आम्ही तसं निवेदन दिलेलं आहे आणि अपेक्षा आहे की ते उचित आणि योग्य ती कारवाई करतील। त्यांच्याकडूनही कारवाई काही न झाल्यास माननीय अध्यक्ष साहेब किंवा वकील संघाची कार्यकारिणी हे निश्चितपणे पुढील आपली कार्यवाही काय करायची आहे याबद्दल निश्चित ठरवेल आणि त्या प्रकारे कारवाई करण्यात येईल। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।